नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये प्रकरण क्रमांक 1 म्हणजे 1991 नंतरचे जग याचे मूल्यमापन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। जवळपास पहिल्या प्रकरणाचे 2 भाग केलेले आहे, म्हणजे एकाच जर व्हिडिओमध्ये मी जर संपूर्ण समजून सांगण्याचा जर प्रयत्न केला तर ते तुम्हाला समजणार नाही, त्यामुळे मी 2 भाग केलेले आहे। त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे हा याचा पहिला पार्ट असेल आणि त्यानंतर दुसरा पार्ट असेल। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। सुरुवात करूया पहिल्या प्रकरणाची, 1991 नंतरचे जग। या प्रकरणामध्ये आपण 1991 नंतर जगामध्ये कोणत्या प्रकारच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी होणार आहेत तर त्याचे आपण मूल्यमापन करणार आहोत। 11वीमध्ये 1945 ते 91 दरम्यानचे जे काही आंतरराष्ट्रीय घडामोडी झाल्या आहेत त्याचा अभ्यास तुम्ही केलाच आहे, तरी पण एक वेळा आपण त्याचा दृष्टिकोन म्हणजे तुमच्यासमोर मांडूया, म्हणजे काय काय झालं होतं। तर एक युरोशिया नावाचा एक म्हणजे संपूर्ण एक प्रकारचं हे होतं, क्षेत्र होतं। आता समजा आपण घेऊया युरोप आणि रशिया हे दोन्ही मिळून एक युरोशिया नावाचं क्षेत्र होतं। त्यानंतर 1989 मध्ये जेव्हा चीनची म्हणजे हे संपूर्ण सोव्हिएत संघ आहे हा विखुरला गेला, म्हणजे ज्यावेळेस विखुरला गेला तर त्यावेळेस वेगवेगळे राज्य निर्माण झाले होते। आता प्रॉब्लेम अशी झाली होती की 1945 मध्ये दुसरे महायुद्ध झाले होते। आता महायुद्ध म्हणजे काय तर ते समजून घेऊया। सर्वप्रथम काय झालं ते 1939 मध्ये जर्मनीने पोलंडवर हमला केला होता। आता पोलंडवर हमला केला तर हे त्यांचे दोघांचे वैयक्तिक युद्ध झाले होते, परंतु जेव्हा जर्मनीने पोलंडवर युद्ध म्हणजे एक प्रकारचा प्रहार केला तर नंतर फ्रान्सला सुद्धा म्हणजे त्याच्याकडे एक काय झाले होते असुरक्षितता त्यांना म्हणजे एक वाटले। त्यामुळे काय झालं तर फ्रान्सने पोलंडच्या बाजूने जर्मनीवर प्रहार केला। मग फ्रान्सने जेव्हा प्रहार केला तर इटलीला काय वाटलं की फ्रान्स आपल्यावर सुद्धा प्रहार करतील, म्हणून फ्रान्सने जर्मनीच्या बाजूने गेला। तर मग जेव्हा एका बाजूने वेगळे देश होते आणि एका बाजूने दुसरे देश होते तर त्यावेळेस जेव्हा एकमेकांशी लढल्या जाते तर त्यांना काय म्हटले जाते, महायुद्ध म्हटले जाते। जेव्हा 1939 मध्ये जर्मनीने पोलंडवर हमला केला होता तर त्याच वेळेस मग पोलंडच्या बाजूने फ्रान्स आणि UK म्हणजे युनायटेड किंगडम, आता जे इंग्लंड होते, आणि त्यावेळेस भारतावर राज्य कोणाचे होते, UKचे होते। आणि 1939 मध्ये भारतावर बऱ्यापैकी राज्य केले। जर 1945 मध्ये जर म्हणजे दोस्त राष्ट्र तर जिंकले, परंतु बरेचसे काही नुकसान सुद्धा झालेले आहे। दोस्त राष्ट्रामध्ये कोण कोण होते तर UK होते, पोलंड, त्यानंतर फ्रान्स होते, ऑस्ट्रेलिया होता, भारत होता, चीन होता। भारताला तर त्यांना म्हणजे भारतामध्ये इंग्लंडचे राज्य होते, आणि वरून तिकडून जे जापान होते त्या जापानने सुद्धा हमला केला होता, त्यामुळे त्या भिवून भारताने इंग्लंडच्या बाजूने म्हणजे दोस्त राष्ट्राच्या बाजूने केला। शेवटी मग 1945 मध्ये अमेरिकासुद्धा या युद्धामध्ये पडला आणि दोस्त राष्ट्राच्या कडून युद्ध केले आणि जापानवर 2 अणुबॉम्ब टाकले। त्यामुळे हे जे काही दुसरे महायुद्ध ते समाविष्ट झाले। दुसऱ्या महायुद्धामध्ये जेव्हा दोस्त राष्ट्राने अक्ष राष्ट्रांचा पराभव केला त्यावेळी जर्मनीमध्ये एक प्रकारची भिंत तयार करण्यात आली। आता तुमच्यासमोर हा संपूर्ण जर्मनीचा नकाशा ठेवण्यात आलेला आहे, ठीक आहे। हा संपूर्ण जर्मनीचा नकाशा आहे, पण 1945 मध्ये जेव्हा दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनी हरला होता तर त्यावेळेस काय केलं होतं, हा संपूर्ण जर्मनीमध्ये एक अशा प्रकारची भिंत टाकण्यात आली होती, ठीक आहे। हे तुम्हाला भिंत बघितली असेल, हा संपूर्ण जर्मनी आहे, ठीक आहे। आणि ह्या जर्मनीमधून हे एक मध्ये एक भिंत केली होती। आता भिंत यासाठी केली होती की हा एक पूर्व बर्लिन म्हणून त्याला डिवायडेशन्स करण्यात आले आणि पश्चिम बर्लिन म्हणून डिवाइड करण्यात आले। आता हे यासाठी भिंत करण्यात आली होती की 1945 आणि 60च्या दरम्यानमध्ये 1945 ते 60च्या दरम्यानमध्ये पूर्व बर्लिन म्हणजे पूर्व जे काही जर्मनी होती, पूर्व जर्मनीपासून तर वेस्ट जर्मनीमध्ये जवळपास 35 लाख लोक स्थानांतरित झाले होते। आता मग 1960 मध्ये काय करण्यात आले तर यामध्ये एक डिवायडेशन्स रूल म्हणून एक भिंत पाडण्यात आली होती। तर भिंत आता तुमच्यासमोर जे काही पिक्स दिलेली आहे ती तशा प्रकारची भिंत होती। ही भिंत बांधल्यामुळे काय झाले होते, हे जे पूर्व बर्लिनमधून पश्चिम बर्लिनमध्ये जात नव्हते। आता तुम्हाला हे समजलंच असेल की भिंत कशासाठी पाडली होती, की पूर्व जर्मनीतून पश्चिम जर्मनीत कसे म्हणजे जाण्यासाठी अडथळा निर्माण होते। परंतु 1989 मध्ये हे भिंत टप्प्याटप्प्यानं पाडण्यात आली होती।
त्याआधी असं झालं होते की 1990मध्ये एक साम्यवादी पक्ष होता. साम्यवादी पक्ष कोणाला म्हटले जात होते? सोव्हिएत संघ. सोव्हिएत संघ हा पूर्ण अशा प्रकारचा हे होता आणि त्यामध्ये जवळपास 15 स्वतंत्र राष्ट्र होते. परंतु ते जे काही स्वतंत्र राष्ट्र होते, हे जे काही स्वतंत्र राष्ट्र होते, जर्मनी, हंगेरी, सर्बिया, रुमेनिया, बल्गेरिया, तर या राष्ट्रांना आपले निर्णय घेण्याची हे नव्हती, मुभा नव्हती. त्यामुळे जे काही त्यांच्यावर नियंत्रण कोणाचे होतं ते सोव्हिएत संघ म्हणजे रशियाचे होते. मग टप्प्याटप्प्याने त्याचे वेगवेगळे पार्ट पडले गेले. 1989मध्ये वेगवेगळ्या राज्याची म्हणजे राज्याची निर्मिती झाली. प्रत्येक दिवशी म्हणजे असे राज्य वेगवेगळे होत गेले. त्यामुळे 1991मध्ये हे संपूर्ण सोव्हिएत संघ समष्ट म्हणजे एक प्रकार विभागून करण्यात आला. आणि आतापर्यंत जे काही 1990पर्यंत 2 महासत्ता होते, एक होती रशिया आणि दुसरी होती अमेरिका. तर यामुळे रशियाचे जे काही ते वर्चस्व संपुष्टात आले आणि त्यानंतर मग अमेरिकेचे वर्चस्व आतापर्यंत अबाधित आहे. म्हणजे अजूनही अमेरिका हा एक प्रकारचा एक हाती असलेला देश असल्यासारखा आहे. म्हणजे आता सध्या अमेरिकेचीच हवा संपूर्ण जगावर आहे. आता त्यानंतर आपण म्हणजे आता बाकीची काही माहिती ते पाहून घेऊया. आता त्या पॉईंटनुसार आपण माहिती संपूर्ण घेतलेली आहे. आता त्याच्यानंतर आपण प्रकरणाची सुरुवात करूया. शीतयुद्धाचा शेवट व नव्या राष्ट्रांचा उदय. शीतयुद्धाचा जे काही शेवट आहे तो 1989मध्ये जेव्हा संपूर्ण राष्ट्रे स्वतंत्र झाले होते आणि युरोप जे काही सोव्हिएत संघ आहे तो विभागला गेला होता. मग त्यामुळे आता फक्त एकच सत्ता राहिली होती, ती होती अमेरिकेची. रशियाची सत्ता संपुष्टात आली होती. आणि मग त्यानंतर शीतयुद्ध आहे त्याला सुद्धा पूर्णविराम झाला होता. शीतयुद्ध म्हणजे असं आहे की एकमेकांशी प्रत्यक्ष वाद न घालता फक्त त्यांच्याशी म्हणजे तोंडी वाद घालणे. म्हणजे आता कशी करतो तर रशिया आपल्यापरीने युद्धाची तयारी करत होती आणि अमेरिका आपल्यापरीने युद्धाची तयारी करत होती. परंतु असा होता की प्रत्यक्ष ते कृती करत नव्हते, म्हणजे एकामेकावर हमला करत नव्हते. काही हमले झाले होते की रशियाने क्युबावर हमला केला होता, म्हणजे दक्षिण अमेरिकेतील एक राज्य आहे त्याचा, तर त्या क्युबावर हमला केला होता. बरेचसे हमले केले होते, परंतु अमेरिका प्रत्यक्ष कृती करत नव्हती. आणि या जे सोव्हिएत संघ म्हणजे बाकीचे जे युरोप एकट्ठा झाले होते, तर त्याचा एक फायदा झाला होता की जो काही सोव्हिएत संघ आहे तो विखुरला गेला आणि रशियाची जी काही सत्ता आहे ते संपुष्टात आली. तर हे संपूर्ण माहिती जे काय आहे ते या संपूर्ण पॅरामध्ये देण्यात आली आहे. तर त्याच्यानंतर पाहूया आपण. आणि हा जो काही आहे तर ते आपण शॉर्टमध्ये पाहून घेऊया की कोणते कोणते राज्य निर्माण झाले. युरोपमध्ये नवीन राष्ट्रे निर्माण झाली होती. एक होती चेकोस्लोवाकियाचे चेक गणराज्य. चेक गणराज्य कुठे आहे ते पाहून घेऊया आपण. जसे आता चेक गणराज्य इथे आहे, ठीक आहे, जर्मनी आणि पोलंडच्या मधोमध आहे. त्यानंतर पाहूया युगोस्लोवाकियाचे विघटन होऊन क्रोएशिया, स्लोव्हेनिया, सर्बिया, बेस्लिया आणि हार्जेंगोविया अशा प्रकारचे संपूर्ण राष्ट्र उदयास आले. आता हे राष्ट्रसुद्धा आपण पाहून घेऊया. इच्छा इथं सर्व तयार झालेले आहे. खूप असे छोट्या छोट्या याच्यातनी जसे आपल्या समजा आपल्या एखाद्या गावातले शहरातले जिल्हे कसे वेगळे दिसते, सेम तशाच टाईप हे जे काय हे राष्ट्राची निर्मिती करण्यात आलेली आहे. सर्बिया, क्रोएशिया, रोमानिया, बल्गेरिया, ग्रीस, अल्जेरिया, ब्रेस्नेलिया, सोवाल्सनिया, स्विस, बल्गेरिया हे संपूर्ण राष्ट्रे याच विघटनानुसार तयार करण्यात आलेले आहेत. ते संपूर्ण राष्ट्रे आपल्या याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत संपूर्ण मॅपमध्ये. त्यानंतर पाहूया. आता हा रशियाचा मॅप आहे, ठीक आहे. हा संपूर्ण रशियाचा मॅप होता. हा कधीचा मॅप होता? ज्यावेळेस ते संपुष्टात सोव्हिएत संघ होता त्यावेळेसचा, पूर्वीचे देश होते. यामध्ये मग छोटे छोटे तुकडे करण्यात आले. जर्मनी, पोलंड, संपूर्ण चेक गणराज्य हे ते संपूर्ण राज्य मग यामध्ये निर्माण करण्यात आले होते. मग नंतर रशियाचे विघटन करण्यात आले आणि हा युरोपचा खंड झालेला होता. मग इथून हे अफगाणिस्तान हे इकडं मग आशियाचा खंड, ठीक आहे. हे तुम्हाला समजलंच आहे. आता त्यानंतरचा भाग पाहूया आपण. एक ध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उदय. जागतिक व्यवस्थेचा उदय म्हणजे त्यावेळेस अमेरिकेचा सर्वाधिक वर्चस्व निर्माण झाले होते 1989 नंतर. 1990मध्ये इराकने कुवेतवर आक्रमण केले आणि कुवेतचा भूप्रदेश ताब्यात घेतला. तुम्ही एअरलिफ्ट बघितला असताना एअरलिफ्टमध्ये जे काही आहे ते इराणमध्ये 1,70,000 असे काहीतरी समथिंग आपल्या भारतातील लोक अटकून पडले होते. तर त्यांना बाहेरून आणण्याचे काम कोणी केले होते? एअर इंडियाने केले होते, ठीक आहे. एअर इंडियाने केले होते आणि इंडियन एअरलाईन हे दोन जे काही एअरलाईन्स आहे याने कुवेतमध्ये जे काही फसलेले लोक होते त्यांना
मायदेशी आणण्याचे कामं केले होते. तर ते अशाच प्रकारचे जे काही जागतिक पडसाद या युद्धामुळे झाले होते. इराकचा त्यावेळेसचा सद्दाम हुसेन हा शासक होता. सद्दाम हुसेनसुद्धा त्यावेळेसचा म्हणजे जसे 1945मध्ये हिटलर होता तर त्याच रिलेटेड असल्यासारखा होता तो. इराकच्या विरुद्धात च्या कारवाई करण्यात अमेरिकेने पुढाकार केला. या युद्धामध्ये कुवेतची इराकच्या ताब्यातून सुटका करून घेतली. म्हणजे जे 1990मध्ये जे काही इराकने कुवेतवर आक्रमण केले होते आणि कुवेतवर म्हणजे ताबा केला होता तर ते अमेरिका त्यामध्ये समोर पुढाकार केला आणि ते कुवेतला त्याच्यापासून सुटका करून दिले. त्यावेळेसचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष होते जॉर्ज बुश आणि ते सिनियर होते. जे 2000मध्ये जॉर्ज बुश होते ते ज्युनियर होते, त्याच्या आधी सिनियर होते. आणि त्यांच्या मते हा संपूर्ण जे काही विजय होता तो विजय होता, नैतिक विजय होता. या नव्या जागतिक परिस्थितीला न्यू वर्ल्ड ऑर्डर अशा म्हटल्या गेले होते. ठीक आहे. मग त्यानंतर 2001मध्ये तुम्हाला माहीत आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन्सची जी काही बिल्डिंग होती ते पाडण्यात आली होती. तर त्याचाच असे काही पडसाद जुने काही होते त्याचे नंतर मग फ्युचरमध्ये त्यांचा प्रभाव पडला होता. सोव्हिएत रशियाचे 1991मध्ये जेव्हा विघटन झाले त्यावेळेस अमेरिकेसमोर फारसे वैचारिक आव्हान उरले नव्हते आणि अमेरिका हे नवीन जागतिक व्यवस्था म्हणून उदयास आली होती. मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप. राष्ट्राचे विघटन आणि नव्या राष्ट्राचा उदय ही प्रक्रिया नेहमी शांततामय असलीच असे नाही. उदाहरणार्थ युगोस्लोव्हियाच्या बोर्सिया आणि हर्जेगोविया या प्रांतामध्ये प्रचंड प्रमाणात वांशिक हिंसाचार झाला. चेचन्या, पूर्व तिमोर, एरिट्रिया या प्रदेशामध्ये देखील संघर्ष निर्माण झाला. हिंसेच्या या प्रसंगामध्ये मानवी हक्काचा होत असलेल्या पायमल्लीमुळे लोकांमध्ये एक चिंतेचे वातावरण निर्माण झाले आणि महत्त्वाची जागतिक जे काही संघटना आहे तर त्या संघटनेमध्ये संयुक्त राष्ट्रांना हस्तक्षेप करावा लागला होता. या हस्तक्षेपामुळे एक रक्षण म्हणून शांतता रक्षक म्हणून एक तुकडी तयार करण्यात आली होती. तर यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे की संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल म्हणजे युनायटेड नेशन पीस कीपिंग फोर्स अशा टाईपची. संयुक्त राष्ट्राला स्वतःचे असे सैन्य नसते, परंतु जागतिक शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांच्या सदस्य सैन्यातून एक शांती सेनेची स्थापना केली आहे. या सेनेला संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल म्हणजे युनायटेड नेशन पीस कीपिंग फोर्स म्हटले जाते. पुढे पाहूया. संपूर्ण या प्रकरणाचा जर विचार केला तर खूप महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. तर ते माहिती आपण कंटिन्युअसली पाहत राहूया कारण की तुमच्या भविष्यामध्ये सुद्धा तुम्हाला ही माहिती खूप गरजेची आहे. तुम्ही जर पुढे जाऊन जर कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण की हे जे काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सचा रिलेटेडने संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. शीतयुद्धानंतर म्हणजे शीतयुद्धोत्तर काळातील मानवी हक्क. 1990 पासून अनेक देशांनी मानवी हक्कासंबंधी 6 मुख्य कॉन्व्हेन्शन्स आणि करारांना मंजुरी दिली. 170हून अधिक देशांनी व्हिएन्ना येथे पार पडलेल्या 193च्या जागतिक मानवी हक्क परिषदेमध्ये सहभाग घेतला होता. म्हणजे 1993मध्ये जेव्हा व्हिएन्ना येथे जागतिक मानवी परिषद जाहीर करण्यात आली होती त्यावेळेस त्या मानवी हक्कावर 170 देशांनी काय केली होती, स्वाक्षरी केली होती आणि त्या स्वाक्षरीनुसार आता प्रत्येक मानवी हक्क चालत असते. तुम्हाला माहीत आहे तुम्ही जे आता सर्व काही करू शकता, स्वतंत्र राहू शकता, तर हे तुमचं काय आहे, एक मानवी हक्क आहे आणि हे मानवी हक्क हे जागतिक मानवी हक्क आहे. हे तुम्हाला सरकारसुद्धा टाळू शकत नाही. परंतु आता सध्या जागतिक समस्या आलेली आहे कोरोनामुळे, त्यामुळं हे आपले मूलभूत हक्क जे काही अधिकार आहे तर त्याच्यावर गदा आलेली आहे. म्हणजे जसं तुम्ही आता काही वेळेनुसार घराच्या बाहेरसुद्धा जाऊ शकत नाही, कोणत्या वस्तू खरेदी करू शकत नाही, तर त्याला एक म्हणजे मर्यादा आलेली आहे आणि हे मर्यादा संपूर्ण जागतिक मर्यादा आहे. म्हणजे हे आपली एकट्याची म्हणजे भारताची समस्या नाही आहे, तर हे संपूर्ण जगाची समस्या झालेली आहे कोरोना. आणि त्यामुळेच या आपल्या जे काही मूलभूत अधिकार आहे, स्वतंत्र चालण्याचा, स्वतंत्र बोलण्याचा, स्वतंत्र कुठेही प्रवास करण्याचा, कुठेही, तर हे सध्या आपल्या या संपूर्ण काही मानवी हक्क आहे तर याच्यावर सध्या आपली बंदी आलेली आहे. तर या एक सिच्युएशन्स तशी क्रिएट झालेली आहे. आता त्यानंतरच्या काही पाहूया आपण. आता यामध्ये भारताचे मानवतेवादी काही कार्य देण्यात आलेले आहेत, जसे UNTC मध्ये काही घडामोडी आपल्यासमोर मांडण्यात आलेल्या आहे. म्हणजे जे काही चांगले कर्मचारी आहे, काही घटना घडलेल्या आहे शांतता राखण्यासाठी, तर ते काही महत्त्वाच्या माहितीसुद्धा देण्यात आल्या. आता यानंतरचे पाहूया आपण दहशतवाद. पुढे पाहूया.
दहशतवादबाबत काही माहिती देण्यात आलेली आहे. मी आधी डिस्कस केलेलं आहे की 11 सप्टेंबर 2001 मध्ये एक वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन्सवर ही जी काही बिल्डिंग तुमच्यासमोर दिसत आहे त्याच्यावर एक हमला करण्यात आला होता. हवाई हमला होता तो, आणि याला 9/11चा हमला म्हणून सुद्धा ओळखले जाते. दहशतवादाचे एक नवे रूप जगासमोर या हमल्यामुळे आले होते. दहशतवादाची संकल्पना तशी जुनीच होती, परंतु समाजात भीती निर्माण करण्याची हे नवीनच एक हिंसाचार पद्धत आली होती. म्हणजे लोकांमध्ये आता हवाई वाहतुकीने येणे आणि यामध्ये हमला करणे म्हणजे एक प्रकारचं त्यावेळेला शहरामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करणे. 1972मध्ये म्युनिक येथे इस्रायलच्या ऑलिम्पिक संघावर पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी केलेला हमला हे आधुनिक दहशतवादीचे पहिले उदाहरण म्हणता येतील. तुम्हाला माहीत असेल की आत्ता हल्ली 1-2 वर्षाआधीसुद्धा पॅलेस्टाईनने काय केले होते, फ्रान्सवर हमला केला होता. हे पॅलेस्टाईन म्हणजे प्रत्येकी याच्यातनी काय करत असते, हमला करत असते. पॅलेस्टाईनमध्ये सुद्धा दहशतवादी आहे. सध्या इराणमध्ये एक इसिस म्हणून होती, इसिस म्हणून आहे, ही एक दहशतवादी संघटना आहे. पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटना आहे. तर हे संपूर्ण जे काही दहशतवादी संघटना आहे हे आपली एक दहशत निर्माण करते. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपला हा व्हिडिओ इथंच थांबून देऊया. त्यानंतरचा जो काही दुसरा पार्ट येतील तर त्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण जे काही म्हणजे शीतयुद्धानंतर कोणते प्रादेशिक वाद झालेले आहे, युरोपियन संघ, युरोझोन राष्ट्रे, हे संपूर्ण आपण त्या सेकंड जो पार्ट राहतील तर ते आपण त्यामध्ये डिस्कस करणार आहोत. तर आजचा जो व्हिडिओ आहे इथंच स्किप करून घेऊया.